पोलीस वगैरे कोणी नाही येणार आहे आता. नाही नाही मॅडम काय झालं? कोण 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 आहे कोण आहे कोण आहे काय ते कसलं कागद आहे? चित्र आहे का कसलं? अर्पिता नाही मी बघते मी बघते. हो. पोलीस पोलीस नाही नाही काही नाही पोलीस वगैरे काही नाही. काय कोणी नाहीये कोणी अहो अर्पिता ताई जनरलच कागद येतो ते काही महत्वाचं नाहीये. मॅडम तुम्ही चला 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 आपण आज जाऊ. कोणी नाही खून नाही काय नाही. कोण पोलीस मी आहे ना कोणी नाहीये. चला चला चला. ये दादा अरे ये. थांब अर्पिता काय झालंय सांगशील का काय अर्पिता, थांब अगं थांब थांब काय तू इतके दिवस थांब थांब करतोय आणि सूट देतोस ना म्हणून आज समाशा झाला घरामध्ये सगळा. मला सांगशील का नक्की काय झालंय? अरे इथे काय उद्योग चालू असतात काय माहिती. आज कुठलं तरी चित्रच घेऊन आली. ते चित्र बघून मॅडम एवढ्या पॅनिक झाल्या एवढ्या घाबरल्या. खून झाला असं ओरडत होत्या. पोलिसांना बोलवा. देवा हे अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं त्यांनी. काही केलं तरी शांतच होईना. गौरी अर्पिता काय म्हणते? मॅडमला कुठलं चित्र दाखवलंस तू? सर ते म्हणजे ते बघितलं तुझ्या समोर कसं तपा करते ते. सांगते ना दादा तुला हिच्या नक्की काहीतरी भानगडी चालू आहेत. लपवेल आणि एक दिवस नाही. अर्पिता मुद्दा लक्षात आलाय माझ्या. तू जा मी बोलतो तुझ्याशी. अरे पण मी तुला जायला सांगितलं ना. आणि दार लावून घे. कसलं चित्र दाखवलंस तू मॅडम? ते कसलं चित्र दाखवलं? तो का त्यांची अशी अवस्था झाली आहे? दाखव. ठीक आहे. कोणाचे डोळे ते? कोणाचे आहेत? तो कोण तो? ज्याचं नाव मॅडम सारखं घेत असतात ना तो माही. माही? मॅडम तुला काय म्हणाले माही बद्दल? नाही म्हणजे वर्णन करून सांगत होत्या त्याचं थोडं म्हणून मी हे स्केच बनवून घेतलं. सॉरी पण त्यांना त्यांच्या माणसांची आठवण येत असेल ना सर. त्यांना त्यांच्या माणसांना भेटावंसं पण वाटत असेल म्हणून मी हे. सर आपण त्यांची भेट घडवून आणूयात ना प्लीज प्लीज सर. कदाचित मॅडमची मेमरी परत येईल. त्यांना लवकर बरं वाटायला लागेल आणि त्या बऱ्या झाल्या तर खूप प्रश्न सुटतील ना सर. प्लीज मला सांगा ना तुम्ही ओळखता का तन्वी आणि माहीला? तुम्ही भेटलाय? बस काही शोधण्याची गरज नाहीये त्यांना दोघांना. मी प्रयत्न केला होता मधल्या काळात पण ते दोघं नाही सापडले. बस. पण सर मला असं वाटतं की एकदा ट्राय करू. नाही म्हणून सांगितलं कळत नाही का तुला? सर नाही. सर प्लीज असं. सर ए मामी ऐक ना. काय झालं अपसेट आहेस? नाही ग जरा अभ्यासाचं टेन्शन होतं बाकी काही नाही. तू बोल ना. अगं आजचा दिवस ना खूप स्पेशल आहे. आई बाबांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आज. हो अगं मला आधी का नाही सांगितलं? आपण काहीतरी प्लॅनिंग. मी केलंय सगळं प्लॅनिंग. मी ना त्यांना आता मूवीला पाठवणार आहे आणि मग इथे मस्तपैकी डेकोरेशन करणार आहे. फक्त मला एक हेल्प करशील? विचारतीयस काय? सांग ना. तू एक केक बनवशील म्हणजे आईला ना ते सगळे क्रीम वाले केक्स आवडत नाहीत. नाही तर मी मागवलाच असता.
नक्की? अगं बनवते ना, पण अर्पिता ताईंना मी केक बनवलेला आवडेल का? चिडतील त्या उगाच. तू त्याचं टेन्शन कशाला घेते? मी करीन ना मॅनेज. तू फक्त केक बनव. नक्की? अगं 100%. चल तू निघ आता, लेट होत असेल. आणि संध्याकाळी कॉलेजमधनं थोडी लवकर येशील. येते. चल भेटूया. बाय. आई बाबा बी रेडी. आज संध्याकाळी तुम्हाला एक मस्त सरप्राईज मिळणार आहे. 3, 4. आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये, मग तुम्ही माझ्याशी असे का वागताय? नवरेगिरी का करताय तुम्ही? काय केली नवरेगिरी? हा आता मी म्हणतीये ना की माझं पर्सनल कागद आहे म्हणून, मग तुम्हाला कशाला बघायचं? अरे अभि आत्ता या वेळेत कुठे निघालायस? अरे परिसंवादाला जायचंय, त्याचा विचार करत बसतोय तू. आता माझं प्लीज डोकं खाऊ नकोस. आणि हे बघ अभि, मी तुझा एकुलता एक मित्र आहे की नाही, मग काय मनात येणार ते सगळं सांगून टाक. सांग सांग. या गौरीची ना माझ्या आयुष्यातली डोकेदुखी आता वाढत चालली. तिने मॅडमला बरं करण्यासाठी म्हणून माहीच्या डोळ्यांचं स्केच काढून घे. माहीच्या डोळ्यांचं चित्र म्हणजे तुझ्या. पण मला सांग, तिला कळलं कसं माहीबद्दल? मॅडम कडनं कळलं मला. हे बघ अभि, मला वाटतं ना तू तिला सगळं सांगून टाक, म्हणजे तिच्यासाठीही सोपं जाईल आणि तुझ्यासाठी पण. उलट अवघड होऊन जायचं असं तुला वाटतंय, तसं काही होणार नाही. आणि तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात तिच्या आधी कोणती मुलगी होती हे तिला माहिती हवं ना. मी गौरीला तन्वीबद्दल काहीही सांगणार नाही आणि कधीच सांगणार नाही. जाऊ दे, तुला नाही कळणार नाही. हे बघ अभि, अरे किती दिवस लपवणार आहेस तू हे सगळं? शेवटी मॅडमना बरं वाटलं की तिला कळणारच आहे ना. पण मला अजूनही असं वाटतंय की नंतर गौरीला विश्वासघाताचं फिलिंग देण्यापेक्षा तिला आत्ताच सगळं सांगून टाक. मामी एक कुकर बिकर का लावलाय? आपल्याकडे ओव्हन आहे ना. अगं हो, पण तू एकदा कुकर मधला केक तर खाऊन बघ, एक नंबर लागतो. बर पण तू या कुकरला शिट्टीच लावली नाहीये. केक कसा बनेल? कारण आपल्याला केक बेक करायचा आहे, तो शिजवायचा नाहीये. आणि तू बघ ना, आता रेडी पण झाला असेल. कसला भारी केक आहे. वाव. ए, वास नसतो घ्यायचा हा खायच्या पदार्थांचा. एक काय यार मामी, मी तर विचारणार होते थोडा खाऊन बघू का, पण तू वास पण घेऊन देत नाहीयेस. हो, कारण केक तुझ्यासाठी नाही बनवलाय, अर्पिताताई आणि भाऊजींसाठी बनवलाय. त्याच्यामुळे पहिला मान त्यांचा. तू इकडे का उभी आहेस? जा ना, डेकोरेशन झालंय का? झालंय, चल बघतेस. नाही नाही, तू जा, मी पहिले पुलाव रेडी करून घेते, मग येते बघायला. ए पण काय ग मामी, सगळे घरात आहेत, फक्त मामाच नाहीये. आजच त्या सेमिनार का कुठे जायचं होतं का त्याला? अगं पण ते म्हणालेत ना संध्याकाळपर्यंत येतील असं, मग येतील. तू इकडे अशी का उभी आहेस? जा ना, आवर ना लवकर. ताई आणि भाऊजी कधी पण येतील. तू लवकर ये. हो. मॅडमना पण रेडी करू का छान? एवढी सगळी तयारी केली आहे तर आणखीन एक सरप्राईज. पहिले मॅडमला रेडी करते, मग पुलाव बनवते. मॅडम चला, आपल्याला रेडी व्हायचंय ना. आपल्याला वाढदिवसाला जायचंय की नाही? बर्थडे 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 हॅपी बर्थडे. हॅपी बरोबर. तनूचा हॅपी बर्थडे. तनूचा बर्थडे. मी तुमच्या तनू सारखीच आहे की नाही? मग तुम्ही माझं ऐकणार ना? चला आपण रेडी होऊया. या. तनूचा हॅपी बर्थडे आहे. तनूचा हॅपी बर्थडे. तनू हॅपी बर्थडे.
अरे वा, बघू. हे बघ या मी इथे हळू हळू. क्या बात है मॅडम. अहो, किती छान दिसताय तुम्ही. खूप छान दिसताय. छान दिसते. बरं, एक मिनिट बसा इथे. हळू. हा, छान दिसते. हो, एकदम छान दिसताय. आता मी काय म्हणतेय ते ऐका. हा, त्याच्याकडे लक्ष द्या. हा, आज ना तनूचा बर्थडे नाहीये. तनुजा बर्थडे नाही. पण ऐका म्हणजे- नाही पण आपण खूप छान दिसतोय की नाही. मग आपण बाहेर फिरायला जाऊ. हा, तुम्ही आणि मी, आपण दोघीच फिरायला जाऊ. चालेल तुम्हाला? कॉलेज चालेल, कॉलेजला जाऊया. मी एक काम करते, मी सरांना विचारते आणि आपण लगेच कॉलेजला जाऊयात. हा, कॉलेज. पण आज ना, आज अर्पिता ताईंची लग्नाचा, आज ना अर्पिता ताईंच्या लग्नाचा बर्थडे. हॅपी हॅपी बर्थडे. तर आपण बाहेर जाऊयात का? हा, त्यांना विश करायला. हा, चला चला या. हॅपी बर्थडे. हाय. काय ग, तू एवढी रेडी होऊन कुठे चाललीस? ते जाऊ दे, मूवी कशी होती ते सांग. मला आवडला. डोक्याला कटकट नव्हतं बिलकुल. हाय, तो पिक्चर गाड्यांपासून माणसांपर्यंत सगळे हवेत उडत होते. बरं, ते जाऊ दे, तू कुठे चाललीस एवढी तयार होऊन? मी तर चालली अॅनिव्हर्सरी पार्टीला. अॅनिव्हर्सरी? चल. कुणाची अॅनिव्हर्सरी? आबा का? वाव, अगं किती छान केलंय आबा हे सगळं. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि हे फोटो कुठे मिळाले तुला? मम्मा, ढूंढने से तो भगवान भी मिल जाता है. पुराने फोटो क्या चीज है. अगं माझी गोडली ग ती. किती छान. आबा, तुला एक गंमत सांगू यांची. त्यांनी लग्नामध्ये धोतर नेसलं होतं ना, ते त्यांना सैल होत होतं. सारखं खाली घसरत होतं आणि सारखं वरती घेत होते. यांचं ना लग्नाच्या विधींमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. हो बाबा. ए, असं काही नाहीये. माझं विधीकडे का लक्ष नव्हतं माहितीये का? कारण माझं सगळं लक्ष ना तुझ्या आईकडे होतं. काही बोलतात ते. सो क्यूट. मामी, ए मामी, ये की बाहेर. या या, इकडे बसा. मी केक घेऊन येते. केक. मॅडम, आज अर्पिता ताई आणि शेखर भाऊजींची अॅनिव्हर्सरी आहे ना. तुम्ही त्यांना विश करणार होतात की नाही? म्हणा त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे लग्नाचा. हा, हॅपी बर्थडे लग्नाचा. हॅपी बर्थडे. थँक्यू मॅडम. चला, केक कापायचा का? अहो, केक कापायचा काय? दादा आणि रागिणीला येऊ द्या ना. हो, कुठे आहेत ते? आले का नाही अजून? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. काय कमाल सजवलाय साबा. वा वा, व्हेरी नाईस. आत्या, मामा कुठे आहे? मामा, अगं तो सेमिनारला गेलाय कॉलेजमधनं डायरेक्टली. येईल थोड्या वेळात. काय आजच्या दिवशी पण याला काम आहेत का? अगं, त्याला माहितीच नसेल. सरप्राईज द्यायचं म्हणून मी कोणाला सांगितलंच नाही ना. नाही, मी बोलले आता त्यांच्याशी. ते अर्ध्या तासात पोहोचतायत. फक्त ते म्हणाले की तुम्ही केक कापून घ्या. चला आपण केक कापून घेऊया. तसंही मामा कुठे गोड खातो ना. चला, कम ऑन. चला मॅडम, चला. या, आपण केक कापूयात ना. या, मी आहे. या, चला.
कॉंग्रॅच्युलेशन. यापुढं चुकून जरी माझ्या मुलीकडे पाहिलंस तरी डोळे काढून घेईन तुझे. मॅडम, तुम्ही डोळे जरी काढून घेतले ना तरी त्यांच्यात तुम्हाला शेवटपर्यंत तन्वीसाठी प्रेमच दिसेल. केक एकदम आमची आई बनवायची तसा झालाय. मामीने केलाय. झालं ना तुझ्या मनासारखं मामी? मॅडमना पण बरव ना केक. हो बरोबर त्यांना पण. मी मेले ना तरी पुन्हा जन्म घेईन तुला संपवायला. तुला संपवल्याशिवाय आता मला मुक्ती नाही. लांब लांब हो मॅडम बसून. आणि पुन्हा जर त्यांच्या जवळ गेलीस ना तर घरातलं बाहेर काढीन, याद राख. तुम्ही आत या. मस्त. अगं काय सुंदर साजरी झाली ना तुझी अॅनिव्हर्सरी. ऑफकोर्स थँक्स टू गौरी. कारण ही मुलगी जिकडे असेल तिकडे काहीही धड घडू शकणारच नाही. शी सगळं मूड ऑफ केला या कार्टीने. अगं आज तुमचा एवढा स्पेशल दिवस दादा, तुमची अॅनिव्हर्सरी, आणि काय ना काही लोकांना ना जसं ना चांगले क्षण बघवत नाही. काय करणार ना, सगळीकडे फियास्को करायचा. हो ना. अगं मी इमेजिनच नाही केलं की ही मुलगी यावेळेला असं काहीतरी कांड करेल याचं. ऍब्सोल्युटली दादा. त्या मुलीला त्या घरातल्या लोकांचं सुख बघवत नाही, सांगते ना. हा, जरा एखादा आनंदाचा काही क्षण घडतोय म्हटलं की ही काहीतरी खुसपट काढली. हो. आणि मग अभिमन्यू चिडणार, आरडाओरडा करणार, अर्पिताचं आणि त्याचं वाजणार. तिला असंच हवंय, ह्या घरात सतत धुसफूस सुरू राहिली पाहिजे. निगेटिव्हिटी. हो. आणि मग भावा बहिणीचं रोज रोज भांडण होणार आणि एक दिवस अर्पिताचं आणि दादाचं हे चांगलं नातं तुटणार. मग ती डोमकावळी त्याचा पूर्णपणे ताबा घ्यायला मोकळी. हा. बापरे. मामी तुझी काहीच चूक नाहीये. तू वाईट नको वाटून घेऊस. हा, इट्स ओके. लांब लांब हो मॅडम बसून. आणि पुन्हा जर त्यांच्या जवळ गेलीस ना तर घरातलं बाहेर काढीन, याद राख.